नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओव्हनचा किंवा कुकरचा वापर न करता पूर्ण ऑरेंज फ्लेवरमध्ये मस्त स्पंजी असा ऑरेंज केक रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑरेंज केक बनवण्यासाठी आपल्याला 4 ऑरेंज लागणार आहेत। या साइजची मी ऑरेंज घेणार आहे। पाव चमचा मी दालचिनी पावडर घेतलेली आहे। अर्धा छोटी वाटी मी रिफाइंड ऑइल घेतलेला आहे। त्या जागेवर तुम्ही बटरचा पण वापर करू शकता। अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे तर पूर्णपणे गव्हाचा किंवा मैद्याचा पण वापर करू शकता। मी दोन्ही अर्ध्या प्रमाणात घेतलेला आहे। काळ्या मनुका घेतलेल्या आहेत मी थोड्याशा आणि त्रुटी फुटी थोडीशी लागणार आहे आपल्याला, आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। मी आता हे ऑरेंज घेतलेलं आहे एक, ते किसून घेणार आहे। थोडंसं हलकीशी वरची जी साल आहे ऑरेंजची तीच किसून घ्यायची आहे। त्याचा क्रश आपल्याला पाहिजे आतमध्ये टाकण्यासाठी केकमध्ये। हे बघा, आतली जी व्हाईट से असते ते नाही घ्यायची आहे, साल असते आतली व्हाईट ती। वरचं फक्त ऑरेंज आहे क्रश, तोच घ्यायचा आहे किसून आपल्याला। ही 4ही ऑरेंज आता मधून असे कापून घ्यायचे आहेत। ऑरेंज केक बनवण्यासाठी ऑरेंजचा आता आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एक बाउल घेतले आहे, त्याच्यावरती मी गाळण ठेवलेली आहे आणि मशीन घेतलेली आहे। तुमच्याजवळ जर मशीन नसेल या पद्धतीने ज्यूस काढायची तर तुम्ही पिळून पण त्याचा ज्यूस काढू शकता। हे बघा, आता 4ही ऑरेंजचा मी ज्यूस काढून घेणार आहे। चार ऑरेंजचा 1 वाटी ज्यूस निघालेला आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर घेतली आहे अर्धी वाटी, ती चाळून टाकायची आहे। पूर्ण केक मी थोडंसं तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी छोटी, आणि ऑरेंजचा ज्यूस यामध्येच बनवणार आहे, दुधाचा वगैरे वापर करणार नाही आहे। आता आपण पिठी साखर चाळून घेऊयात। तेल घेतलेलं आहे अर्धी छोटी वाटी, ते टाकूया। तेलाच्या जागेवर तुम्ही बटरचा वापर करू शकता। हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पिठी साखर व्यवस्थित आतमध्ये मिक्स झाली पाहिजे। पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावरती मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून टाकायचं आहे त्याच्यामध्ये। पाव चमचा दालचिनी पावडर घेतली आहे, ती टाकूया। दालचिनी पावडरने टेस्ट पण छान येते। यामध्ये आता थोडीशी तुटी फुटी टाकून घ्यायची आहे आणि ऑरेंजचा आपण जे किसणीने किसून घेतलेला क्रश वरचा भाग सालीचा तो टाकलाय, साधारण 1 चमचा आहे, आणि काळी मनुका टाकले। हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये लम्स वगैरे गुठळ्या राहता नये। ऑरेंज ज्यूसचा वापर अजून लागला तुम्हाला, जर मिश्रण घट्टसर लागलं तर ऑरेंज ज्यूस अजून वापरू शकता तुम्ही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, केकचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे।
यामध्ये आता 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेते आणि ते पण चाळून घ्यायचं आहे. केक बनवण्यासाठी मी केकचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर पेपर टाकला आहे. तुमच्याजवळ जर बटर पेपर नसेल तर त्याला तेल लावून मैदा लावून घ्यायचा आहे. आता आपण एक केकचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते त्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. करून घ्यायचं त्याला टॅप करून. यामध्ये आता वरून टाकूया आपण जे ऑरेंजचं किसणीने किसून घेतलेलं वरचं साल क्रश ते टाकूया. हे असं टाकल्याने ते केकची टेस्ट छान टेस्टी लागते ऑरेंज फ्लेवरचं. बघा मस्त असं आपलं केकचं मिश्रण बनवून तयार आहे. इकडे मी 10 मिनिटं कढई गरम करत ठेवलेली केक बेक होण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ट्रे ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये केक बनवायला ठेवूयात मीडियम टू स्लो गॅसवरती. साधारण याला 30 ते 35 मिनिटं लागतील. झाकण ठेवून केक बेक होण्यासाठी ठेवून देऊयात. हा बघा केक आपला बनवून तयार आहे. आता झाकण काढून घेऊयात आणि चेक करण्यासाठी तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने पण चेक करू शकता. हा बघा क्लीन इथे म्हणजे आपला केक बनवून तयार आहे. हा केक आता पूर्णपणे थंड व्हायला द्यायचा आहे. मस्त असं स्पंजी झालेला आहे. केक पूर्णपणे थंड झालेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने साईडच्या कडा मोकळ्या करून घेऊयात. हा बघा आता बटर पेपर पण काढून टाकू. मस्त असा स्पंजी केक आपला बनवून तयार आहे. बघा किती छान झालाय केक. ऑरेंज केक आता आपण सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊ. पूर्ण ऑरेंजच्या रसामध्ये बनवलेला मस्त टेस्टी असा हा केक आपला तयार होतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.